Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. या प्रकरणात जशा मी पूर्वी सांगितले होते, हे घटना सकाळी 2:30चे सुमारास घडली होती। त्या घटना घडल्यानंतर प्राथमिक तौरवर सकाळी 8चे सुमारास स्थानिक पोलीस स्टेशनला 304 अ चे गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणात नंतर घटनाक्रम कळल्यानंतर त्याच दिवशी अंदाजन 11 ते 12 चे सुमारास या प्रकरणामध्ये 304 कलम वाढवण्यात आला होता। 304 म्हणजे नॉन बेलेबल ऑफेन्स कल्पेबल होमिसाइड अमाउंटिंग टू मर्डर या कलमाचे इन्ग्रेडियंट ही पूर्ण घटनामध्ये दिसून आल्यानंतर ही कलम वाढवण्यात आली होती। त्याच दिवशी आम्ही जुवेनाइल जस्टिस बोर्डकडे अर्ज करताना ही एक हीनस क्राइम आहे म्हणून त्यांना एडल्ट म्हणून ट्रीट करावी आणि जोपर्यंत हे एडल्ट म्हणून ट्रायल बद्दलची निर्णय होत नाही तोपर्यंत त्यांना रिमांड ऑब्झर्वेशन होमला पाठवण्यात यावी। खरा एडल्ट म्हणून ट्रायलचे एक प्रोसिजर असते आणि ते ट्रायलचे स्टेजवर त्याचे फायदा होतो म्हणून त्याचे एक प्रोसिजर आहे, त्यामध्ये वेळ लागतात, परंतु तोपर्यंत त्यांना ऑब्झर्वेशन होमला पाठवण्यात यावी अशी आमची आग्रह होती। ते दोन्ही ॲप्लिकेशन आमचे त्या दिवशी डिसअलाउ झाले होते आणि म्हणून आम्ही त्याच दिवशी निर्णय झाली होती की या केसमध्ये आम्ही हायर कोर्टला अपील करू। त्याच काळात आम्ही वडिलांवर आणि पब्सचे लोकांवर जुवेनाइल जस्टिस ॲक्ट अंतर्गत गुन्हा होत असल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आली होती। 304 चे केसमध्ये आम्ही अपील केले होते। त्या अपीलमध्ये आम्हाला परत जुवेनाइल जस्टिस बोर्डकडे आपण जावी, जेणेकरून आम्ही परत जुवेनाइल जस्टिस बोर्डकडे गेले आणि जुवेनाइल जस्टिस बोर्डने आमची ॲप्लिकेशन अलाउ करून त्यांना ऑब्झर्वेशन होमला 14 दिवसासाठी 5 जूनपर्यंत पाठवलेली आहे। आणि एडल्ट म्हणूनचे जे ट्रायल व्हावी, ट्रायलचे स्टेजवर एडल्ट म्हणून ट्रायल व्हावी याच्यासाठी ते प्रोसिजर इनिशिएट करण्याची कारवाई जुवेनाइल जस्टिस बोर्डकडून झालेली आहे। ते प्रकरण जुवेनाइल जस्टिस बोर्डकडे चालू आहे। त्याच काळात जे जुवेनाइल जस्टिस ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये सर्व आरोपी इन्क्लुडिंग जे फादर आहे जुवेनाइल एक्यूजचे त्यांना सगळ्यांना अटक करण्यात आली होती। त्यांना काही आरोपीला 4 दिवस, काही आरोपीला 3 दिवस PCR भेटली होती। आज त्याचे PCR संपत आहे। आम्ही दोन्ही केस अत्यंत बारकाईने, अत्यंत संवेदनशीलताने तपासत आहे आणि एक चांगली केस, स्ट्रॉंग केस, जे आरोपी विरुद्ध जे गाडीचे ॲक्सिडेंट जे 304 कल्पेबल होमिसाइड अमाउंटिंग टू मर्डरची केस आहे त्यामध्ये वॉटरटाईट केस तयार करण्याची दृष्टिकोनातून त्याचे विषयी आवश्यक एव्हिडन्स आणि ते एव्हिडन्स टेक्निकल एव्हिडन्स आणि त्या प्रकरणात कोणी एव्हिडन्स नाश करायची प्रयत्न केला का, हे सर्व गोष्टीवर ते ACP दर्जाचे अधिकारी त्या प्रकरणाची तपास करत आहे। जे जुवेनाइल जस्टिस ॲक्टची जे गुन्हा दाखल झालेली आहे त्याचे बद्दल एक वॉटरटाईट केस तयार करणे, ज्यामध्ये 75 आणि 77चे जी काही इन्ग्रेडियंट आहे, लहान मुलाला दारू देणे किंवा एका पेरेंटनी ते गाडी जुवेनाइलला प्रोव्हाइड करणे, त्यांच्याकडून असे कृत्य घडतील अशा प्रकारचे त्यांच्याकडून दिरंगाई होणे, या सर्व गोष्टीवर क्राईम ब्रांच करून स्ट्रॉंग तपास सुरू आहे। या दोन्ही प्रकरणांची तपास करून लवकरात लवकर विक्टिमला जस्टिस मिळेल आणि आरोपीला सजा मिळेल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे। यामध्ये स्पेशल काउन्सिल्स, दोन्ही केसमध्ये स्पेशल काउन्सिल्सची नियुक्तीविषयीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे, जेणेकरून आमचे बाजू कोर्टात ठामपणे आणि स्ट्रॉंगली मांडण्यात येईल, त्यासाठी पण आमच्याकडून उपाययोजना सुरू आहे। मध्ये पोलिसांनी किंवा काही लोकांकडून दिरंगाई झाली किंवा काही मॅनेज झाले
या विषयावर तक्रार येत आहे। या विषयावर आम्ही स्पष्टपणे सांगू की नंबर 1, जे या अशा प्रकारचे घटनांमध्ये जे काही मार्ग, कायदेशीर मार्ग शक्य होता, जे सर्वात स्ट्रिंजेंट मार्ग जे शक्य होता, त्या मार्गावर पोलीस सुरुवातीपासून चालत आहे। सुरुवातीपासून म्हणजे यावेळी 304 IPCचे कलम लागला त्यापासून पोलीस पूर्णपणे सक्तीचे मार्गावर चालत आहे। म्हणून काही दबाव आला किंवा काही दिरंगाई झाली असे म्हणणे शक्य नाही आहे, म्हणणे उचित नाही आहे। परंतु जे सुरुवातीचे काळात 304 का स्थानिक पातळीवर लावण्यात नाही आला किंवा या सर्व गोष्टीबद्दल ऑलरेडी किंवा आरोपीला काही सुविधा पुरवण्यात आली, या विषयावर पूर्णपणे चौकशी सुरू आहे। चौकशीमध्ये आतापर्यंत काही सुविधा वगैरे पुरवण्याची बाबीमध्ये तक्रारीमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य दिसून आलेली नाही। काही प्रकरणात फिर्यादीकडून किंवा आय विटनेसला काही दुर्व्यवहार झाली अशा प्रकारची पण तक्रार प्रसार माध्यमाच्या मार्फतीने काही प्रकरण समोर आला होता। त्या विषयावर पण चौकशी करण्यात येत आहे। जर कोणी आय विटनेसला काही अडचण झाली असल्याची बाबी निर्देशनास आली, अशा पोलीस अधिकारी कर्मचारी विरुद्ध पण अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल। जनताला आमचे आव्हान राहील, आम्ही ठामपणे सांगतो की पोलीस यामध्ये जे काही सक्ती जे पॉसिबल आहे ते आम्ही पूर्णपणे करू आणि या केसला लॉजिकल कन्क्लुजन पर्यंत घेऊन जाऊ।